माझी तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। यासाठी लागणारं साहित्य मी 3 उभे चिरून घेतलेले कांदे आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटोज घेतलेले आहेत, याची आपण प्युरी करणार आहोत। इथे आहे गरम मसाला 1 टेबलस्पून, इथे हळद आहे 2 टेबलस्पून, इथे चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी एव्हरेस्टचा, इथे मीठ घेतलेला आहे, इकडे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे, इथे घरगुती मसाला आहे 3 चमचे आणि ही आहे धना जिरा पावडर। उभे चिरून घेतलेले 2 कांदे आहेत मोठे, इकडे दही आहे आणि इथे लागणारी कोथिंबीर आहे आणि इकडे आहे बासमती तांदूळ हा अर्धा किलो घेतलेला आहे आणि इकडे चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे अर्धा किलो। आपण मॅरिनेशनची तयारी करणार आहोत, त्याच्यात आपण आपले सगळे मसाले टाकून घेणार आहे। ही आहे धना जिरा पावडर, हा आहे घरगुती मसाला, हा आहे बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा, इथे आहे हळद, हे आहे मीठ, इथे आहे गरम मसाला, हे दही मी 3 चमचे घेतलं होतं आणि इकडे आहे कोथिंबीर। आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे। मस्तपैकी मिक्स करून आपण याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे। हे बघा, आता बासमती राईसमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे मी अजून एकदा पाणी नितळून घेते आणि त्याला अजून 1 ग्लास त्याला पाणी घालून भिजत ठेवते। त्यामुळे कसा भात सुटसुटीत होतो, बिर्याणी छान होते आणि मोकळा होतो भात। अर्धा तास आपण याला असंच भिजत ठेवणार। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तर आपल्याला आधी कांदा तळून घ्यायचा आहे, कारण आपल्याला गार्निशिंगसाठी पण लागणार आहे आणि मायग्रेशन करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात पण आपल्याला कांदा यूज करायचा आहे। कढईतलं तेल चांगलं तापलेलं आहे, आता आपण त्याच्यात कांदा घालणार आहोत आणि हळूहळू टाकायचं आहे कांदा त्याच्यात। आणि मस्त याला लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहे मी आणि परत याला मिक्स करून घेते। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला झाकण ठेवून अर्धा तास ठेवून द्या। आपला तळलेला हा कांदा आहे तो थोडासा ह्याच्यामध्ये घालून अजून एकदा मिक्स करून घेऊया। आणि अर्धा कांदा गार्निशिंगसाठी ठेवूया आणि त्याआधी हे सगळं होईपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊया। 2 टोमॅटो घातलेले आहेत मी मोठे मोठे चिरून
आता ह्याची प्युरी करते मी। हे बघा कांदा मस्त तळून झालेला आहे, तर आपल्याला आता काढून घ्यायचं आहे। काढून घेते मी। आता मी तांदूळ उकळण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी 2 लिटर मी घेतलेलं आहे। आणि इकडे तेजपत्ता घेतलेला आहे, इकडे दालचिनी आहे, 4 लवंग आहेत, वेलची आहे हिरवी, आणि इथे 5-6 काळी मिरी आहेत। तर मी आता ह्या पाण्यात घालणार आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे, कारण भात सुटसुटीत आणि मोकळा होतो, एकदम छान होतो। तर 1 पळी तेल घालतीये आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते। आपण मॅग्रेशन करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आहे, पण थोडंसं ॲड करते आणि गॅस फास्टच ठेवायचं आहे। पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला तांदूळ घालायचं आहे। तर बघा अर्धा तास झालेला आहे, आपलं छान चिकन मॅग्रेशन करून झालेलं आहे। तर आता मी पाणी उकळतं आहे आपल्या एका साईडला, तर आपण फोडणीची तयारी करूया चिकनच्या। मी आता हे उरलेलं तेल आहे, आपण कांदा फ्राय केलेलं, तेच कढईमध्ये घालणार आहे। दुसरं तेल घ्यायची काही गरज नाही आहे आपल्याला। हेच तेल मी ह्या कढईत टाकते। ह्याच्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं आपल्याला, कारण चिकन बिर्याणीसाठी तेल हवंच असतं। तर हे तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि मग फोडणी घालायला घेऊया आपण। कांदा टाकूया त्यामध्ये। बघा तेल मस्त तापलेलं आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा छान लाल रंग होईपर्यंत भाजायचा आहे आणि तो कांदा भाजण्यासाठी मी थोडीशी हळद बाकी ठेवली होती वाटीमध्ये, ती हळद पण आपण ॲड करूया। बाकी कुठलेच मसाले परत फोडणीला घालायची गरज नाही आहे, कारण मी सगळे मसाले त्या चिकनला लावून ठेवलेले आहेत। फक्त मीठ आणि हळदच फक्त ॲड करायची आहे, बाकी काहीच परत मसाले टाकायची गरज नाही आहे। हे बघा कांदा मस्त तांबूस रंगावर भाजलेला आहे। कांदा भाजून झाला, आता आपल्याला हे चिकन ह्याच्यामध्ये घालायचं आहे। चिकन घालून हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं परतायचं आहे तेलामध्ये। बघा आताच किती छान कलर आलेला आहे त्याला, मस्त दिसतंय चिकन। चिकनची ग्रेव्ही छान झाली की बिर्याणी छान होते। फास्ट गॅसवरच आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि मग नंतर टोमॅटोची प्युरी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे। आणि आपण थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करूया। थोडंसं मीठ मी घातलेलं आहे आधी, भात शिजताना पण आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। भात शिजताना नाही, पाणी गरम करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पण मी मीठ घातलेलं आहे। तर आपण थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे असं मस्त परतून झालं की त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया। टोमॅटोची प्युरी टाकल्यावर परत एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान कलर आलेला आहे त्याला, मस्त दिसतंय चिकन। चांगलं परतायचं आहे, टोमॅटोचा कच्चेपणा गेला पाहिजे। आपल्याला आधी हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं असं परतत राहायचं आहे आणि मग झाकण ठेवून त्याला शिजायला ठेवायचं आहे।
बघा आता आपण याला शिजायला ठेवूया थोडा वेळ. 5 मिनटं आपण याला 5-10 मिनटं ह्याला शिजवायचं आहे स्लो टू मीडियम गॅसवर फ्लेमवर. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता मी हे तांदूळ नितळत ठेवले होते, मस्त पाणी ह्याच्यातनं सगळं काढून टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया पाण्यामध्ये. गॅस अजिबात स्लो करायचा नाही आहे, फास्ट गॅसवरच हे तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत. जर आपण गॅस स्लो केला तर भात एकदम चिकट होणार, तांदूळ चिकट होणार ते शिजल्यावर. हे बघा तांदळाला पाण्याला छान उकळी आलेली आहे. असं थोडंसं हलवत राहायचं आहे. हे बघा अजून सहजासहजी तुटत नाही आहे तांदूळ, त्यामुळे आपला भात अजून शिजलेला नाही आहे. थोडासा 3 त्याचे तुकडे होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे, जास्त पण शिजवायचा नाही आहे. जास्त शिजवला तर भात चिकट होणार. अजून थोडं 2-3 मिनटं आपण शिजवूया आणि मग काढून घेऊया. हे बघा, हे बघा 3 भाग झालेले आहेत, म्हणजे हा आपला तांदूळ शिजलेला आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत, गाळून घ्यायचा आहे हा तांदूळ. मस्त भात शिजलेला आहे आणि असं सुटसुटीत एकदम मोकळा झालेला आहे. तर आपण आता चिकन शिजलंय काय बघूया आणि ह्याचे लेयर्स लावूया. 15 मिनटं झालेले आहे, तर आपण बघूया ग्रेव्ही. बघा चिकनला मस्त तर्री आलेली आहे आणि छान दिसतं एकदम. चिकन चांगलं शिजलेलं आहे आपलं. 15-20 मिनटं लागले चिकन शिजायला. हे बघा चिकन छान शिजलेलं आहे. तर आपली ग्रेव्ही बनून रेडी आहे. आता आपण लेयर्स लावणार आहे. त्याआधी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे. फास्ट गॅसवर ठेवायचा आहे तवा. हा तवा गरम होईपर्यंत आपण लेयर्स करून घेऊलेली ग्रेव्ही पण मी ह्याच्यावर घालून घेतलेली आहे. आता हा सगळा उरलेला भात आपण परत वरती घालणार आहोत. सगळा भात आपल्याला वरती असं सेट करून घ्यायचं आहे. आणि इकडे परत कोथिंबीर, आणि हा भरपूर असा कांदा घालायचा आहे तळलेला. कांदा घातल्यावर आपल्याला हा आता तवा आपला गरम झालेला आहे, ह्याच्यावर आपण हे ठेवायचं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर झाकण घालून हे 5 मिनटं ह्याला वाफ देऊ द्यायचं आहे, फक्त 5 मिनटं. हे बघा आपली बिर्याणी रेडी आहे. 5 मिनटं फक्त मी वाफवली आहे. किती छान दिसते. आता मी तुम्हाला सर्व करू. बघा आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे. तर आता कालपर्यंत तुम्ही माझे जे व्हिडिओ पाहिले त्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तर यापुढेही सगळ्या व्हिडिओला माझा चांगला प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते. आणि आपण एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.